ते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालेलं आहे। जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह हे कालवत झाले। वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मनमोहन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते समजले जाणारे आणि अर्थशास्त्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं आता निधन झालेलं आहे। एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 9:51 मिनिटांनी त्यांना निधन झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। मनमोहन सिंहांना 8:06 मिनिटांनी जे आहे ते एम्सकडून ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे। 9:51 मिनिटांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालेलं आहे। एम्स रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। एक मोठा अर्थशास्त्री, अर्थपंडित आणि देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणारा अशी मनमोहन सिंह यांची ओळख होती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय। 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष पंतप्रधान। 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म। पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण। भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचं श्रेय दिलं जातं। 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नोकरशाहीची कारकीर्द सुरू झाली। 1966 ते 69 या कालावधीत संयुक्त राष्ट्रांसाठी काम करत होते। मुख्य आर्थिक सल्लागार, आरबीआयचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे प्रमुख, केंद्रीय अर्थमंत्री, पंतप्रधान पद भूषवलं। अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच कलाटणी देणारी होती। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ मनमोहन युग म्हणून म्हटलं जाऊ लागलं।